फैजपूर येथील जे.टी.एम. विद्यालयात पॉक्सो कायद्यावर मार्गदर्शन शिबिर. 90% घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीचा समावेश, विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन. यावल प्रतिनिधी. तालुका विधी सेवा समिती, यावलच्या वतीने फैजपूर येथील जे.टी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 पॉक्सो अंतर्गत विद्यार्थी प्रबोधनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. स्वसंरक्षणासाठी नाही, म्हणायला शिका. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री शशिकांत वारुटकर यांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचाराबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये 90%हून अधिक घटनांमध्ये जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीचा समावेश. आपला अधिकार आपल्याला हात लावत असेल तर त्याला नो म्हणायला शिकायचं. काय म्हणायला शिकायचं है ना? नो म्हणायला शिकायचं. पहिली गोष्ट कसं, कारण बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला काही लोक ऑफर करतात चॉकलेटची, ऑफर करतात एखाद्या गुलाबाच्या फुलाची, एखाद्या गिफ्टची, एखाद्या आता तुम्हाला सांगितलं की जे मायावी शस्त्र आलेले दूध आहे तेव्हा मी सांगितलं तुम्हाला आताच काय सांगितलं दूध आहे तेव्हा काय मायावी काय आपल्या प्रत्येकाच्या घरात फोटो काढतो आणि किंवा तुला काहीतरी पिक्चर्स दाखवतो, काहीतरी दाखवतो आणि या निमित्ताने आपल्याला जोडतो. आणि हे आपल्याला जर तो प्रलोभन देत असेल किंवा चॉकलेटचं प्रलोभन तुम्हाला सांगितलं मी किंवा एखाद्या गिफ्टचं प्रलोभन, तर या प्रलोभनाला आपल्याला नाही म्हणता पाहिजे. काय म्हणता आलं पाहिजे? नाही, नो म्हणायचं. दुसरी गोष्ट आणि दुसरं की तिथून आपण लगेच चाललं जायचं. जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला या व्यक्तीच्या जवळ जाण्याने आपल्याला आता स्वस्त वाटायला लागलंय किंवा आपल्याला भीती निर्माण होते, तर तिथून चाललं जायचं. म्हणजे नो आणि गो. काय लक्षात ठेवायचं? पहिली गोष्ट तर नो म्हणायला शिकायचं, दुसरी गोष्ट तिथून गो व्हायचं, आणि तिसरी गोष्ट जर समजा असं आपल्यासोबत होत असेल